काय उतरायला तयार नाही आणि पुन्हा पाणी वाढलेलं आहे. लोकांनी भीतीचं वातावरण आहे आणि पाणी वाढ व्हायची शक्यता आहे आज. लोकांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे का की काल पाणी उतरलेलं लोकांनी जरा बरं वाटलं आणि पुन्हा आज अर्ध्या फुटाने पाणी वाढलेलं आहे. लोकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आप बघू शकता हे आपलं स्वामी समर्थ मंदिर नरसिंहवाडीमधून मधला. पुन्हा पाण्यामध्ये वाढ झालेली आहे. काल पाणी संपूर्ण खाली गेलता आणि पुन्हा स्पीड ब्रेकरपाशी पाणी आलेलं आहे. काल स्पीड ब्रेकर रिकाम होता, आज पुन्हा पाणी वाढल्यामुळे स्पीड ब्रेकरपर्यंत पाणी आलेलं आहे. आता आम्ही चाललोय कुर्डवाडच्या पुलावर पाणी बघायला. बघा मित्रांनो, आज दिनांक 1 तारीख पाणी पातळीत पुन्हा अर्धा फुटाने वाढ झालेली आहे. नरसिंहवाडीचे रिक्षा स्टॉप आहे, हे बस स्टँड आहे आणि आमची जयू भाऊ पाण्यात गाडी घालून फिरत आहेत निवांत मजा करत. आणखी 1-2 फुटाने पाणी वाढायची शक्यता आहे. घालू नकोस काय की राधानगरीची दारं उघडलेली आहेत आणि कोयना धरणातून 40,000 विसर्ग चालूच आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. पाऊस काय थांबायचं नाव घेईना. मंदिरकडे घाल गाडी. जे नागरिक गावात आहेत त्यांच्यासाठी नाश्ता देण्यात आलेला आहे, हो केलेले आहेत फ्रीमध्ये. जय भाऊ पुढं घाला गाडी डायरेक्ट आत मंदिरच्या रोडला. इकडेच घे पाणी आहे. बघा काल इथं पाणी नव्हता, आज पुन्हा पाणी आलेलं आहे. हे सगळं धुवून काढाल तर आता येतं सगळं आणि पाणी येतं बघ. आणि पाणी येतं. भाऊ असालाय, भाऊ खुश आहे का की भावाची मसरं गावात आणल्यात त्यामुळे भावाला भाऊ निवांत आहे. पोरगिरस आहे भाऊ आमचा ज्या. होय बघा पाणी आणि पुन्हा अर्ध्या फुटाने वाढलेलं आहे. आता आम्ही आहे वाडीत मंदिरच्या रोडला. काल पण तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलं इथं. काल आपण ह्या पैरीवर थांबलेलं, इथं पाणी नव्हता काल, पाणी आलेलं आहे आणि दुकाने आज संपूर्णपणे पूर्ण बंद आहेत. वाडीचे मंदिर होऊ शकता. गाडी धुकी इथं. चला पुढे जाऊया कुर्डवाडच्या पुलावर पाणी आलं का बघूया. काल पुलावर पाणी नव्हता. भाऊ आमचा पोरगिरस्त निवांत नाश्ता करत आहे. चांगला आहे का? हे नाही पुन्हा एकदा आज पाऊस चालू झालेला आहे. पुन्हा पाऊस पडत आहे आणि कुरुंदवाड शिवाजी पुतळ्यावर फक्त 4 व्हीलर तेवढी एंट्री आहे. 4 व्हीलर तेवढी जात आहेत. 2 व्हीलरला पोलीस प्रशासन सोडत नाही का की पडण्याची पाण्याची शक्यता आहे, पाण्याला धार असल्यामुळे. you.
वाढला इथं. काल इथं पाणी नव्हतं इथं कड्याला, आज पाणी आलेलं. पूर्णाचं पूल चालू आहे, पुलावर अजून पाणी आलेलं नाही. काल उतरलेलं आहे पाणी, आज थोडं आणखी एक अर्धा फूट वाढल्यावर पुलावर पडण्याची शक्यता आहे पाणी. या पुढचं बोल. पाऊस हे सतर्काने चालूच आहे, पाऊस काय थांबायचं नाव घेना. 5 मिनिट विश्रांती घेतोय आणि जोरात पडतोय. दिवसभराचा वचपा काढतोय. काय हा आता 5 मिनिट थांबलेला आणि चालू झालाय. बक्की मारता. पावसामुळे लोक भ्यायलाच मारता. पाणी उतराल तर कसलं भारी आहे. आणि जाते गाडी. आमचे कपिल मंगसुळे परम मित्र ह्यांचा कारखाना पाण्यात बुडलेला आहे. बिट मशीन सर संकट पाण्यात आहे. काजा तरी सुद्धा भाऊ आमचा निवांत आहे. पाऊस काय ज्या सुधारायला देत नाहीये. लोकांचं नुकसान बघ किती. उसो बिसो बघ मारतंय, किती दिवस पाण्यात आहेत. मसरांचं वायरनचं लय ताप झालाय. मसरासने वायरन काय करायचं. वायरन हा होय वाळं कडबस की. आणि काय दुसरं पर्यायच नाही रे. काय वायरन सगळं पाण्यातच गेलेलं आहे. आणि गाडी ह्या कोणाला लावून ह्या साईडला. आता मी आलेला आहे कुरुंदवाडमध्ये. शिवाजी पुतळ्यावर आलेला आहे मित्रांनो. आणि फक्त इथं 4 व्हीलर तेवढे येत आहेत पाण्यातनं. 2 व्हीलर काय सोडायलात का नाही काय माहीत नाही. तर पाण्याला परवा धार जास्त असल्यामुळे 2 व्हीलर जाता येत नाही. 2 व्हीलर बंद पडण्याची शक्यता जास्त आहे आणि खाली घसरायची शक्यता जास्त आहे. हळू. लोकांचा हाल बघा. लोक कसं मागं पोलीस गाडी आहे. मामा काय सरकारला तयार नाही. मागे पाण्याला धार जास्त आहे. गाडी बंद पडली. इथे डबरात गेली आणि बंद पडली वाटतं. इथं बोर्डापाशी आहे आणि तिथं पुढे एक डबरा आहे. 2 डबरा पडलेले तिथं.
टू व्हीलर बंद पडत आहेत. टू व्हीलर बळजबरीनं टू व्हीलर घेऊन जाऊ नये. कृपया करून सतर्क राहणे गरजेचं आहे. कारण पाण्याला वेग जास्त असल्यामुळे आपण खाली गाडी पडायची शक्यता आहे किंवा गाडी बंद पडायची शक्यता आहे.